माननीय उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार हे फक्त एक नाव नव्हतं, तर हा आपला रुबाब होता. आज कितीतरी दिवसानंतर मित्राची आणि माझी भेट झाली. भेटल्या भेटल्या त्याच्या तोंडी आलेलं पहिलं वाक्य होतं, आपले दादा नाही राहिले. कोणा वाचून काहीही थांबत नाही हे वाक्य जरी खरं असलं तरीही अजित दादा ही जागा भरून निघणे इतकं सोपं नाही हे आपल्या प्रत्येकाला माहित आहे. भाषणाच्या लकबेवर मन जिंकणारे कितीतरी नेते या महाराष्ट्राच्या मातीत झाले, पण कोणतीही गोष्ट भर सभेत बोलून दाखवण्याची ताकद आणि बोलण्यातला साधेपणा, दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वतःच्या कामावर असलेला विश्वास ही दादांची ओळख होती. आज देशभरामधून जर बारामती पाहण्यासाठी लोक येत असतील तर ती काय येत असतील? बारामतीचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, इथल्या नागरी सुविधा, उच्च राहणीमान, हे सगळं पाहण्यासाठी. कोणीही रद्द न करू शकलेला दौरा काळाने कायमचा रद्द केला. कामाचा वेग ही ओळख असलेलं दादांचं घड्याळ मात्र कायमचं बंद पडलं. शेवटी एवढंच बोलेल की नियतीच्या विरुद्ध जाऊन स्वप्नपूर्तीची भाकड कथा खरी व्हावी. त्या दिवशी दादांनी विमानाऐवजी कदाचित गाडी पकडावी आणि महाराष्ट्राची सुटका या वाईट स्वप्नातून व्हावी, की महाराष्ट्राची सुटका या वाईट स्वप्नातून व्हावी आणि रुबाबात निघावा बारामतीकडे ताफा आणि त्या ताफ्यात दादांची गाडी असावी. अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा.